हॅलो गाईज, तर आज आपण एक 1.5 किलोचा केक करतो आहे. सो मी हा 1.5 किलोचा केक बनवून घेतला आहे. याला पायपिंग द्यायचे, डिझायनिंग करायचे, सगळं करायचं आहे. मेन म्हणजे मला याची थीम बनवायची आणि थीमसाठी मला साईज घ्यावी लागणार आहे. तर साईज घेण्याआधी मी हे इथे काही गोल्डन टॉपर्स लावून घेणार आहे आणि म्हणजे जेणेकरून मला फायनल साईज समजेल की मला किती साईज घ्यावी लागणार आहे. ठीक आहे, तर खाली तर बॉर्डर येणार आहे म्हणून मी 1 नंबर लावला आहे. ॲक्च्युली कस्टमरने रेफरन्स म्हणून ना माझा बॉस बेबी थीमचा जो केक होता तो एक पाठवला आणि त्यांनी एक टेडी थीमचा पाठवला. तर मी दोन्ही केक मिक्स करते आहे आणि एक हा केक बनवते. ठीक आहे, तर आता मला टेडीज लावायचे आहेत साईडला आणि थोडे बॉल्स वगैरे लावायचे आहेत. ते करून घेऊयात. ओके, तर या केकचे मी साईज वगैरे घेऊन टॉपर्स वगैरे बनवलेले आहेत. आधी याला आपण बॉर्डर्स देऊया. ओके, केकला बॉर्डर दिलेली आहे. आता बाकीच्या गोष्टी आपण ॲड करूयात ह्याच्यावर. फॉर एक्झाम्पल टेडीजच आहेत सगळे ॲड करायचे मला ह्याच्यावर. ठीक आहे, कसं करू. फर्स्ट हे टाकते. इथे वल्लभ नाव आहे ना त्याचं, मोठी स्टिक येते. येस, तर हे फर्स्ट हॅपी बर्थडे वल्लभ हे असं खूपच छोटं झालं, हे सूट नाही होणार. ठीक आहे, आता अजून काय ॲड करायचं आहे मला ह्याच्यावर. पॅराशूटवाला आहे. कुठे केकचा फोटो? पॅराशूटवाला आपण ॲड करूयात, जे की केकलाच टच होणार आहे. इथे एक होता, म्हणजे त्यांनी जो रेफरन्स फोटो पाठवला त्याच्यामध्येच होते पॅराशूटवाले टेडी. ठीक आहे, आणि आपण अजून नॉर्मलवाले टेडी पण ॲड करणार आहोत. असे ॲड केलेत. आता ह्याला मला लावायचे आहेत गोल्डन बॉल्स. असं नाही ना चांगलं वाटणार. ओके, तर मी सगळे ह्या केकला टेडी वगैरे लावून घेतलेत. आता आपण ह्याच्यावर बॉल्स लावणार आहोत. व्हाईट आहेत, स्काय ब्ल्यू आहेत, अशा कलरचे बॉल्स लावणार आहोत. आणि डार्क ब्ल्यूचा पण एक माझ्याकडे शेड आहे थोडासा, तर बघूयात जसं सूट होईल तसं मी लावणार आहे. जसं की तुम्हाला माहिती आहे, हे नॉन एडिबल बॉल्स आहेत, एडिबल बॉल्स नाही आहेत. बघितलं, असं जर तुम्ही नेट स्टोअर केलं ना, तुम्हाला सगळ्या गोष्टी एकदम परफेक्ट मिळणार. आधी माझा याच्यामध्ये खूप जास्त टाईम वेस्ट जायचा,
पण जेव्हापासून मी हे असं स्टोअर केलं आहे ना, तेव्हापासून मलाच याचा खूप जास्ती फायदा झाला आहे. ओके 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 ओके, अजून काय करायचं आहे? व्हाईट आणि स्काय ब्लूच थीम ठेवते, डार्क ब्लू नाही ॲड करत, कारण की पूर्ण केक मी त्याच थीममध्ये ठेवला आहे ना, म्हणून. यार हे आता इथे घाण दिसतंय, थोडासा हल्ला म्हणून. वरती पण त्यावर येस, वाव, केक तर छान झालं आहे. आता त्याला ना थोडंसं फिनिशिंग टच, फायनल टच मला द्यावं लागणार आहे. बघा, केक असा झालेला आहे, 1.5 किलोचा केक आहे. याला आपण थोडं फायनल टच देणार आहोत, मीन्स थोडंसं डेकोरेशन वगैरे, स्प्रिंकल्स वगैरे टाकणार आहोत, आणि मग आपला केकचा लुक फायनल होईल. त्याच्या आधी मी हे सगळं आवरते आणि मग त्याला अजून डेकोरेट करूया. ओके, तर येस, इथे मला नाव नाही टाकायचं आहे, कारण की नाव वरती टाकलं आहे. आता आपण गोल्डन बॉल्स आणि व्हाईट याच्याने डॉट्स वगैरे ते देणार आहोत. हे गोल्डन बॉल्सचे स्प्रिंकल्स आपण टाकतो सगळीकडे. स्वीट झाले. अजून पडू नको रे बाबा. मी हे ना जास्त वरती नाही टाकत, कारण की ना हे पडले ना तर मग तो लुक पूर्ण जातो केकचा. मध्ये मध्येच थोडेच टाकते, ठीक आहे. आणि आता आपण ना व्हाईट क्रीमने डॉट्स देणार आहोत, जे की ते व्हाईट पर्ल्स सारखे दिसतात. ओके, कपरा. हा जरा टेबल अनस्टेडी आहे, पण ठीक आहे, चला. ओव्हर पण नाही करायचं आहे आणि नॉर्मलच द्यायचे आहेत बॉल्स. ओके, येस, केक छान झालाय, मला आवडलाय. तुम्हाला आवडला की नाही मला नक्की कमेंट करून सांगा. येस, केक
करायची नाही, मस्ती करायची माझ्या. ओके, तर हा आपला फर्स्ट बर्थडेचा केक रेडी आहे. एकदा याचा क्लोजअप लुक बघून घ्या. ठीक आहे, तर हा केक कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि थँक्यू पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. बाय बाय.